नमस्कार, रेडिओ सिटीचा मी आहे RJ केदार जोशी. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पराग खटावकर, जे की KEM हॉस्पिटल पुण्यामध्ये श्वसन रोग तज्ञ म्हणून काम करतात. सर, स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार केदार, नमस्कार रेडिओ सिटी. सर, काय सांगाल, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, कसं वाटलं? खूपच छान वाटतंय. आणि आता काय आपण इंटरव्ह्यू घेताय, जनजागृती करताय, त्या संदर्भात मला बोलायला मिळतं, हेच मला छान वाटतंय. ओके, ग्रेट. की आजही भारतामध्ये टीबी बद्दल जनजागृती होणं गरजेचं आहे का, आणि हो तर मग का? टीबी बद्दल जनजागृती तर व्हायलाच पाहिजे, कारण टीबी हा बरेच शतक आपल्या इथे आहे. म्हणजे जगामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला खोटं वाटेल, इजिप्शियन ममीज मध्ये सुद्धा हा टीबीचा जंतू आपल्याला आढळलेला आहे. तर आपल्याकडे बरेच असता कंट्रोल प्रोग्राम्स असे झालेले आहेत भारतामध्ये, पण तरीही टीबी अजूनही आपल्याला सतावतोय. आणि याची बरीच कारणं आपल्याला देता येतील, पण त्याच्यातलं महत्वाचं कारण म्हणजे हा टीबी जंतू हा इतका सक्त जंतू आहे की टीबीचा बाधा झालेला जो माणूस असतो, जो पेशंट असतो, त्याला आपण ट्रीटमेंट दिली आणि तो बरा झाला, तरी पण त्याचे जंतू पूर्णपणे मरत नाहीत. सुप्त अवस्थेत ते शरीरामध्ये राहतात. त्याला आम्ही डॉर्मंट फेज म्हणतो, की ते त्रास देत नाहीत, पण कालांतराने जेव्हा प्रतिकार शक्ती कमी होते त्या रुग्णाची, तेव्हा त्याला परत तो टीबी होऊ शकतो. 1 ते 2% लोकांमध्येच होतो. पण याचा अर्थ असा आहे की हा टीबीचा जंतू जात नाही. आपण टीबी क्युअर करतो, पण तो इरॅडिकेट नाही करू शकत आहे. आणि हे प्रमुख कारण आहे की टीबी कंट्रोल प्रोग्राम्स फेल होण्याचं. दुसरं असून महत्वाचं भारताच्या निगडीत आपण म्हटलं तर भारताची लोकसंख्या. कारण हा टीबी बॅक्टेरिया जो पसरतो तो हवेतनं पसरतो, आणि जेवढी लोकसंख्या तेवढे त्याला पेशंट्स मिळणं सोपं जातं. अजून एक आहे की आपल्या भारतामध्ये तुम्ही आरोग्य सेवा बघितली, ती सगळी जास्त करून खाजगी सेवा आहे. त्यामुळे टीबीचे पेशंट्स हे नेहमी खाजगी डॉक्टरांकडे आधी जातात, आणि त्यामुळे निदान करायला जरा उशीर होतो. ट्रीटमेंटचा असं ठराविक प्लॅन नसतो, आणि ह्या लोकांची नोंदणी किंवा नोटिफिकेशन होत नाही. आणि कुठलीही नोटिफिकेशन झालं नाही तर कुठल्याही राष्ट्रीय स्तरावर आपल्याला जर का हा टीबी कंट्रोल प्रोग्राम चालवायचा असेल तर अवघड होऊन बसतं. बरोबर. तुम्ही बघाल तर अजूनही भारतामध्ये गरिबी खूप आहे, आणि हा टीबीचा संबंध थोडासा दारिद्र्याशी येतो. आणि गरीब लोकांमध्ये प्रॉब्लेम्स असे असतात की तुम्ही बघितलं तर एका खोलीमध्ये अख्खा संसार असतो त्यांचा, 8-10 लोक राहत असतात. खोलीची रचना म्हटलं तर त्याच्यात जास्त करून एकच खिडकी, तिथे जास्त व्हेंटिलेशन नाही, हवा खेळती नसते, आणि त्याच्यात एखादा रुग्ण असेल ज्याच्यात थुंकीत जंतू असतील तर तो सहजपणे सगळ्यांना पसरवू शकतो. आणि गरिबी म्हटलं की परत खाण्याची आबाळ आली, पौष्टिक आहार मिळत नाही, प्रतिकारशक्ती कमी होते. हे भारतातली महत्वाची कारण आहेत. अजून एक मला एक महत्वाचं कारण वाटतं की बाकीचे जे आजार आहेत, की डायबेटीस आहे किंवा HIV एड्स आहेत, की ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते, आणि अशा लोकांना टीबी होण्याची शक्यता जास्त असते. तर भारतात डायबेटीसचं प्रमाण पण प्रचंड प्रमाणात आहे. तर हे पण एक कारण असू शकेल. आपण कंट्रोल प्रोग्राम्स राबवतोय तरीही टीबी का वाढत चाललेला आहे. आणि काही गावांमध्ये, काही खेडोपेडामध्ये सुद्धा अजूनही टीबी म्हणजे कलंक धरला जातो, की मागच्या जन्मीचं पाप आहे असं धरलं जातं. त्यामुळे टीबीच्या रुग्णांना जेव्हा लक्षणं चालू होतात तेव्हा ही लोक लक्षणं लपवतात, आणि डॉक्टरकडे उशिरा जातात, वेळेत जात नाहीत, ट्रीटमेंट उशिरा मिळते. आणि हा जो कालावधी जातो मध्ये, त्या कालावधीमध्ये हे जंतू आपल्या समाजामध्ये पसरवत असतात. तेच फार महत्वाचं एक कारण अजूनही म्हणता येईल. आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर सुद्धा 1 महिना 2 महिन्यामध्ये पेशंटला बरं वाटायला लागतं, आणि मग बरं वाटायला लागल्या पेशंटची एक मानसिकता असते की कशाला आता औषधं घ्यायची, आणि मग तिथं तो औषधं बंद करतो. आणि ह्याचा दुष्परिणाम असा की तो टीबी तर वाढतच जातो, आणि प्लस एक सोकावलेला जंतू त्यांच्यामध्ये तयार होतो. हा जो जंतू आहे त्याला नॉर्मल जे टीबीची आपण औषधं देतो त्याला दाद देत नाहीत, त्याला आपण रेझिस्टंट टीबी म्हणतो. आणि भारतामध्ये MDR टीबी म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी आणि XDR टीबी म्हणजे एक्सटेन्सिव्ह ड्रग रेझिस्टंट टीबी हे फार प्रमाणात आता दिसून येतोय. पण एक आनंदाची बातमी अशी की आता सध्या नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम म्हणून राबवला जातोय सरकारकडनं. खूप चांगला प्रोग्राम आहे, आणि असं म्हणतात की आता 2030 पर्यंत हा टीबी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येईल असं आपण आशा धरूया. सर, तुम्ही वारंवार बोललात की लक्षणं त्यांची उशिरा कळतात, तर कुठली अशी लक्षणं आहेत जी पेशंट्सनी किंवा लोकांनी लक्ष देऊन आयडेंटिफाय केली पाहिजे? लक्षणं आधी हे करण्यापेक्षा टीबी कुठे कुठे होतो हे आपण बघायला पाहिजे. लोकांमध्ये समज आहे फक्त फुफ्फुसाचा टीबी असतो, आहे 90% जास्त टीबी हा फुफ्फुसाचा असतो. पण टीबीचा जंतू इतका चतुर आहे की तो जिथं जातो तिथला टीबी करतो.
म्हणजे आता मेंदूचा टीबी असतो, हृदयाचा टीबी असतो, पोटातला टीबी असतो ज्याच्यात जलोदर होतं, किंवा म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की स्किन टीबी, त्वचेचा टीबी आणि हाडांचा टीबी पण असतो. तर आपण आता बोलतोय ते फुफ्फुसाच्या टीबी बद्दल बोलतोय, कारण तो 90% 95% टीबी आपल्याला दिसून येतो. आणि सर्वात महत्वाचा फुफ्फुसाचा टीबी असतो, कारण त्याच्यामुळे संसर्ग वाढतो. खोकल्यात ते जंतू हवेत येतात आणि दुसऱ्याला संपर्क होतो. तर आपण फुफ्फुसाचा टीबी म्हणला तर त्याच्यात सततचा खोकला, 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असला तर सुरुवातीला तो कोरडा असतो, त्याच्यानंतर मग पांढरा किंवा पिवळा रंगाचा त्याच्यात कफ तयार होतो आणि पडतो. कधी कधी रक्त पण पडू शकतं. आणि या लोकांना ताप येतो, आणि हा तापाचं वैशिष्ट्य असं की तो जोराचा ताप नसतो, अगदी हलका हलका ताप असतो आणि संध्याकाळचा वाढतो हा ताप. तसंच नाईट स्वेट्स म्हणजे रात्री घाम खूप येतो या लोकांना. आणि भूक कमी लागणे, वजन कमी होत जाणे, ही सगळी लक्षणं आपल्याला टीबीची दिसून येतात. पण महत्वाचं काय तर 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला किंवा ताप असेल तर ताबडतोब रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि टीबीची तपासणी करून घ्यावी. सर, अजून एक महत्वाचा प्रश्न की टीबी हा पूर्णपणे बरा होतो का, आणि उपचारादरम्यान टीबीच्या पेशंट्सनी काय काळजी घ्यावी? एक चांगली गोष्ट आहे की टीबी पूर्णपणे बरा होतो. आता त्यात सुद्धा टीबीचे प्रकार आहेत. साधा टीबी म्हणजे ज्याच्यात हे जंतू या औषधांनी मारले जातात. साधी औषधे जी आहेत ती आपण देतो सरकारमार्फत, ही सगळी मोफत मिळतात. आणि हा जो साधा टीबी असतो तो साधारण 6 महिने औषधं घ्यावी लागतात. आणि दुसरा जो मी तो रेझिस्टंट टीबी म्हणलं, मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी, त्यामध्ये 9 महिने ते 12 महिने औषधं घ्यावी लागतात, किंवा कधी कधी जास्त औषधं घ्यावी लागतात. कालावधी जास्त असतो, पण थोडीशी गुंतागुंतीची ट्रीटमेंट असते त्याची. XDR टीबी जे म्हणलं मी, एक्सटेन्सिव्ह ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस, तर त्याच्यासाठी मात्र जास्त गुंतागुंतीची ट्रीटमेंट आहे. तो बरा होतो पण जरा प्रमाण त्याचं कमी आहे. त्यामुळे आपल्याला MDR XDR पर्यंत जायचंच नाही. आपल्याला लवकरात लवकर हा टीबी बरा करायचा. महत्वाचं काय आहे तर कालावधी जो आहे तो पूर्ण करायला पाहिजे पेशंटनी, आणि अजिबात मध्ये खाडा करता का, तो कोर्स कम्प्लीट करायला हवा. ओके सर, या उपचारादरम्यान पेशंट्सनी काय काळजी घ्यावी? काळजी म्हणजे महत्वाचं की टीबी बरा होतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. टीबी हा काही पूर्वजन्मीचा पाप नाहीये किंवा कलंक नाहीये. त्यामुळे जेव्हा त्यांना मी सांगितलेली लक्षणं आढळतील ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा, निदान करून घ्यावं आणि ट्रीटमेंट चालू करावी. ट्रीटमेंट चालू करताना लक्षात घ्यायचंय की मध्येच ट्रीटमेंट थांबवायची नाहीये, कालावधी पूर्ण करायचा आहे ट्रीटमेंटचा. अजिबात मध्ये 1 दिवसाचाही खाडा नकोय. काही ट्रीटमेंट संदर्भात ज्या औषधांमुळे जे काही साईड इफेक्ट्स होतात ते जर का झाले तर ताबडतोब त्याच्यावर वैद्यकीय सल्ला घेऊन त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यावी. हे झालं ट्रीटमेंट बद्दल. घरात वावरताना पहिले 3 आठवडे फार महत्वाचे आहेत, कारण औषधं चालू केल्यानंतर 3 आठवड्यात थुंकीतले जंतू मरतात आणि मग तो संसर्ग त्याच्यामुळे होऊ शकत नाही, होत नाही. तर पहिले 3 आठवडे त्यांनी काळजी घ्यायची. खोकताना नॉर्मल जे आपले कफ एटिकेट्स असतात की तोंडावर रुमाल ठेवायचा किंवा टिश्यू पेपर ठेवायचा, आणि तो टिश्यू पेपर ठेवल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित डिस्पोज ऑफ करायचा. घरात तुम्ही असाल तर सगळ्यांसमोर खोकायचं नाही. खोकल्याची उबळ आली तर खिडकीजवळ जायचं किंवा बाहेर जायचं, आणि शक्यतो पहिल्या 3 आठवड्यात जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. हे पेशंटनी फॉलो करायला पाहिजे. दुसरं असं की काही व्यसनं असतील त्यांना, सिगरेट असेल, दारू असेल, तर त्याच्यावर तर नियंत्रण ठेवायलाच पाहिजे, नाहीतर मग तुमची ट्रीटमेंट फेल होऊ शकते. आणि काही आजार असतील की आता मी मगाशी म्हटलं डायबेटीस आहे किंवा HIV एड्स आहे, त्याच्यावरची पण औषधे देऊन तो आजार पण नियंत्रणात ठेवला तर टीबी पण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल. सर, फुफ्फुसांचं आरोग्य पण खूप जास्त महत्वाचं आहे. सो ॲज अन एक्सपर्ट तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता आमच्या लिस्नर्सना? फुफ्फुसं चांगली ठेवणे म्हणजे काय तर आपल्याला एक म्हणजे आनंदी आयुष्य जगा, दुसरं म्हणजे व्यायाम. मग कुठल्याही स्वरूपात असेल, तो योगा असेल, स्विमिंग असेल, सकाळी रनिंग असेल किंवा ब्रिस्क वॉक असेल, हा नियमितपणे करायला पाहिजे, जेणेकरून तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहील. आहार सुद्धा चांगला पाहिजे. आहारामध्ये प्रथिनं जास्त, एस्पेशली टीबीच्या लोकांसाठी मी सांगतो आणि की प्रथिनं जास्त पाहिजेत. दूध किंवा तुमचं फळाहार जास्त करायला पाहिजे. झोप व्यवस्थित पाहिजे, कारण झोपेसाठी सुद्धा तुम्ही झोपेला जायच्या आधी 1-2 तास आधी न खाल्लेलं बरं. व्यायाम केल्यानंतर तुमची ओबेसिटी वाढणार नाहीये. ओबेसिटी म्हणजे जी स्थूलता आहे ती तुम्ही कमी करायला पाहिजे. व्यसनं तर अजिबातच नाही. जेवढी जी काही व्यसनं असतील ती पूर्णपणे त्याला बिग नो आहे. व्यवस्थित ती तुम्ही जीवनशैली अशी छान ठेवली तर कुठला आजार तुम्हाला होण्याची शक्यताच नाहीये. आणि दुसरं अजून एक की ज्यांना जे व्यायाम करतात त्याच्यात आउटडोअर पोल्युशन सुद्धा आपल्याकडे बरंच आहे. मग ते इंडस्ट्रियल पोल्युशन असेल किंवा व्हेकलर पोल्युशन असेल,
तर पीक आवर्समध्ये शक्यतो पळायला किंवा चालायला जाऊ नका. जाताना शक्यतो N95 किंवा N99चा मास्क वापरला तर बरं होईल जेव्हा पोल्युशन असेल तेव्हा. आणि घरातलं सुद्धा पोल्युशन कमी करा. लंग हेल्थ तुम्हाला व्यवस्थित ठेवायची असेल फुफ्फुसाचं आरोग्य, तर घरातलं पण पोल्युशन कमी करायचं. घरातलं पोल्युशन म्हणजे काय, तर उगच अगरबत्ती जास्त लावायची नाही, उगच ते धूप लावायला, कारण ह्या धुपामुळे किंवा अगरबत्तीमुळे सुद्धा फुफ्फुसाचे काही आजार आपल्याला दिसून येतात. त्यामुळे घरातलं सुद्धा वातावरण प्रदूषण विरहित ठेवा. आणि बाहेर तर आपल्या हातात नाहीये, पण बाहेर काळजी घ्यायला पाहिजे आपण. नक्कीच सर. सगळ्यांची आवडती झोप ती आजकाल कुठेतरी कमी होत चालली आहे. तर झोपेचं आणि आरोग्याचं किती जास्त कनेक्शन आहे, आणि प्रत्येक वयोगटानुसार झोपेला काही टाइम ड्युरेशन आहे का, की एवढं झोपलंच पाहिजे? हो, झोप तर अगदी महत्वाची आहे. कारण झोपेमध्ये तुमची बॉडी सिस्टीम परत एक बायोलॉजिकल क्लॉक असतो, जैविक आपण ते घड्याळ म्हणतो, तर ते व्यवस्थित आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. आणि फुफ्फुस आणि झोप ह्याचा संबंध आहे बरं की झोप तुम्ही म्हटलात तर साधारण 7 ते 8 तास झोप ही सफिशियंट असते आपल्याला. आणि वेळेत झोपायला जाणे आणि वेळेत उठणे, सकाळी लवकर उठणे हे फार महत्वाचं आहे. झोपेच्या वेळी एक लक्षात ठेवायचं की घरातलं जिथे बेडरूम आहे तुमची, तिथे तुमचं हवा खेळती पाहिजे. तिथे हवा कोंदट नको आहे. शक्यतो आपण जे आता कासवछाप, मच्छर अगरबत्ती किंवा असं काही लावतो, कुठलंही असेल, तर त्याच्यामध्ये जो धूर येतो त्याच्यामुळे सुद्धा फुफ्फुसाचे काही आजार आपल्याला दिसतात. तर मग मच्छरदाणी वापरा, अगदीच तुम्हाला जर का डासांपासून प्रोटेक्शन हवं असेल तर. दुसरं असं की मगाशी म्हटलं की झोपेच्या आधी 2 तास आधी शक्यतो काही खाऊ नका. पोट जेवढं रिकामं असेल तेवढं चांगलं. पाणी पण जास्त प्यायचं नाही आपल्याला झोपेच्या आधी. आणि बाकी रेग्युलर व्यायाम, चांगला आहार घेतला, झोप चांगली, मन शांत ठेवलं तर तुम्हाला झोप चांगली मिळणारच आहे. पण झोप जर का नाही मिळाली तर काय होऊ शकतं, तर फुफ्फुसांवर त्याचे परिणाम होतात. म्हणजे झोप म्हणजे शेवटी मेंदूशी रिलेटेड आहे. मेंदू शांत होतो झोपेमध्ये. जसा मेंदू शांत होतो तसं आपलं जे श्वसन संस्था नियंत्रित करण्यासाठी जे मेंदूमधलं जे एक कार्यशील हे आहे, काय म्हणतात त्याला आपण, सेंटर आहे, रेस्पिरेटरी सेंटर म्हणतो, तर ते सुद्धा थोडंसं शांत झालेलं असतं. त्यामुळे तुमचा श्वसनाचा तुमचा जो जी गती असते ती कमी होते. आणि शरीरातला थोडंसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण थोडंसं वाढतं. आणि हे जे श्वसनाचे जे स्नायू आहेत ते थोडेसे शिथिल पडतात. आणि ह्या गोष्टींमुळे काय होतं, ज्यांना आधीपासून आजार आहेत श्वसनाचे, मग अस्थमा असेल, ब्रॉन्कियल अस्थमा आपण म्हणतो किंवा दमा म्हणतो, किंवा COPD, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, म्हणजे दीर्घकालीन श्वसन नलिकेचे जे आजार असतात ते, तर त्या आजारामध्ये त्या आजाराची तीव्रता वाढते. इनफॅक्ट म्हणजे अस्थमाचे अटॅक्स बऱ्याच वेळा रात्रीचे येतात. तर ते आपल्याला टाळता येतात व्यवस्थित तुम्ही हे जर का फॉलो केलं झोपेची वेळ. सर्वात महत्वाचं झोप आणि श्वसन संस्थेचा एक सध्या आपण फार हॉट टॉपिक म्हणलं जाईल की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणून आहे. म्हणजे काय, तर ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे अडथळा, स्लीप म्हणजे झोप, आणि ॲपनिया म्हणजे टोटल तुमचं ब्रिदिंग स्टॉप होतं कमीत कमी 10 सेकंदासाठी. तर हा फार मोठा आजार आहे. आता आपण त्याचे बरंच ऐकतोय त्याच्याबद्दल, पण हा फार जुना आजार आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये तर 50 वर्षापासून हा दिसतो आपल्याला, आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. तर ह्याच्यामध्ये काय, तर झोपेमध्ये आपले सगळे स्नायू शिथिल पडतात, आणि आपली जीभ पण स्नायूंनी बनलेली आहे, तर जीभ पण शिथिल पडते. आपण झोपल्यामुळे ती गुरुत्वाकर्षणाने ती मागे जाते, आणि श्वासन जी नलिका आहे ती तुमची बारीक होते, त्याला अडथळा येतो, श्वास घ्यायला अडथळा येतो. तसंच श्वासनलिकेचे जे स्नायू आहेत ते पण शिथिल होतात. आणि हे असलं करण्यामुळे आपण श्वासाला अडथळा पडतो आणि आपण घोरतो. घोरणं सगळ्यांना माहितीये. आणि आपली काय एक समज आहे की, आपला समज आहे की घोरतो म्हणजे त्याला छान झोप लागली, असं नाहीये. काही लोकांमध्ये घोरणं सुद्धा हा एक आजार आहे, त्यांना हा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असण्याची शक्यता आहे. आणि तो इतका डेंजरस आजार आहे की लगेच काही तुम्हाला त्रास नाही देणार, पण तो कालांतराने डाऊन द लाईन 5 वर्ष 10 वर्षानंतर त्याला मोठमोठे आजार या ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियामुळे होतात. कुठले आजार होऊ शकतात, तर हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, किंवा मेंदूवर परिणाम झाला तर तो स्मरणशक्ती त्याची कमी होते, किंवा पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाला ऑक्सिजन कमी मिळाला झोपेत घोरण्यामुळे किंवा ऑक्सिजन थांबल्यामुळे, तर डायबिटीस होण्याची शक्यता असते. तर हे सगळे टाळू शकतो आपण व्यवस्थित ट्रीटमेंटने. त्यामुळे झोप आणि श्वसन संस्था हे फारच त्यांचं नातं आहे. आणि झोप चांगली तुम्ही घेतली, श्वसनाचे व्यायाम व्यवस्थित केला, तर हे सगळे आजार आपण टाळू शकतो आणि निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. सुपर. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आम्हाला कदाचित माहिती नव्हत्या, ज्या आज माहिती पडल्यात. डॉक्टर पराग, थँक्यू सो मच, तुम्ही रेडिओ सिटीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद. थँक्यू.